हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मेरी क्रिसमस तुम्हा सर्वांना. तर आज मी तुमच्यासोबत कोथिंबीरची वडीची रेसिपी शेअर करत आहे. तर मी कोथिंबीर एक पेंडी आणली होती आणि तिला मी धुवून घेतली आणि घेऊन थोडा वेळ ठेवली आणि त्यानंतर पाणी त्याचं निघालं की मग मी सर्व चिरायला घेतली. तर मी अशा प्रकारे कापून घेत आहे कोथिंबीर. तर बरीच कोथिंबीर होती. तर एवढ्या कोथिंबीरच्या पण खूप वड्या होतात. तर थोडी थोडी घेऊन कापायची. जास्त घेतली एकसाथ तर तिच्या बरोबर कट होत नाही. त्यानंतर मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 8-9 मिरची आणि अद्रक घेतलं थोडंसं स्लाईस करून. आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये जिरा पावडर टाकली, परत गरम मसाला टाकला आणि गरम मसाला टाकला. त्यानंतर धने टाकले थोडेसे. आणि थोडासा ओवा टाकला चिमूटभर. त्याची मी बारीक पेस्ट करून घेणार आहे. तर कोथिंबीर आणि हे जे मिश्रण आहे ते रेडी झाले आणि आता मी मिश्रण पेस्ट करून घेतले. आणि त्यानंतर मी 3 वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ टाकले थोडंसं. तर जे हे पेस्ट केली आहे अगोदर मी त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घेतली पिठामध्ये आणि त्यानंतर ही बारीक पेस्ट केलेली ती पण त्याच्यामध्ये टाकली आणि कोथिंबीर चिरलेली ती पण त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि एकत्र मिक्स करून घेतलं आणि पाणी लागेल तसं घेतलं. आणि मीठ पण चवीप्रमाणे टाकायचं आहे, तुम्हाला जसं वाटेल तर तेवढं. त्याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता, पण मी मिरचीच टाकली आहे फक्त. आणि शेवटी थोडं तेल टाकायचं म्हणजे पीठ जास्त चिटकत नाही. तर बघू शकता कसं मी पीठ मळलं आहे. जास्त पातळ नाही आहे, मीडियम आहे. असं मी पीठ मळून घ्यायचं आणि त्यानंतर मग मी हे वाफ देण्यासाठी ह्या कढईतल्या भांड्याला तेल लावते थोडंसं आणि त्याच्यावरती थोडी तीळ टाकते आणि हे जे पीठ आहे ते पूर्ण पसरवून घेते त्याच्यावरती. पीठ पसरवून घ्यायचं व्यवस्थित एका लेवलने आणि वरती परत थोडं तेल लावून तीळ लावायचे आणि मग त्याला वाफ द्यायला ठेवायचं. वाफ 15 मिनटं द्यायची व्यवस्थित. झाकण लावून ठेवले. 15 मिनटाने ते उघडून बघायचं तर वाफ लागली आहे, झालं आहे शिजून. त्यानंतर रेस्टसाठी अर्धा तास ठेवायचं, कारण की जर आपण गरम गरम त्याचे तुकडे केले तर ते बरोबर होत नाहीत, तुटून जातात. तर मी अर्धा तास ठेवल्यानंतर हे थंड झालं आहे बऱ्यापैकी. तर मी त्याचे स्लाईस करून घेते. तर बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचे. तुकडे असे स्क्वेअर टाईपमध्ये करायचे. अशा स्लाईस झाल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर तव्यामध्ये तेल घेतले आणि फ्राय करून घेतले. आलटून पालटून त्याला फ्राय करायचं, तर अशा फ्राय होऊन जातात आणि टेस्टी पण खूप लागतात. तर एक तुम्हाला तोडून दाखवते तर बघा किती आतून पण खूप छान झाली आहे. तर नक्की ट्राय करा.